ओके लेट्स स्टार्ट. चल ठीक आहे. झाले का जॉईन सर्वजण? मॅग्नेटिझम, त्यामध्ये अर्थ मॅग्नेटिझम, बरोबर आहे. अर्थ मॅग्नेटिझम, अर्थ मध्ये एक परफेक्ट बरीड असा एक ह्यूज मॅग्नेट आहे, ज्याचे की नॉर्थ जॉग्राफिकल साऊथ कडे आहे आणि साऊथ नॉर्थ कडे आहे. परफेक्ट नाहीये, थोड्याशा ऍक्सिस मध्ये अँगल आहे. तो अँगल आहे किती? अँगल 11 पॉइंट, राईट. व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपण पाहत होतो की मेरिडियन हा एक इमॅजिनरी प्लेन आहे. मेरिडियन इज अ इमॅजिनरी प्लेन, राईट. आपल्याकडे दोन निडल आहेत, एक कंपास निडल. बर ठीक आहे. भावना पोहोचल्या मंगेश, स्वागत असो. आहे, मी इथेच आहे. ठीक आहे. तर कंपास निडल आणि डीप निडल. तर कंपास निडल हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये फक्त मूव्ह होऊ शकतो. डीप निडल फक्त व्हर्टिकल प्लेन मध्ये मूव्ह होऊ शकतो. द अँगल बिटवीन टू मेरिडियन इज कॉल्ड ॲज टिंब टिंब टिंब. कोणता अँगल म्हणतात? दोन मेरिडियन मध्ये जो अँगल असतो त्यांना कोणता अँगल म्हटला जातो? व्हेरी गुड. तेच रिवाइज करतोय. डिक्लिनेशन का इन्क्लिनेशन पहा, एकदा चेक करा. अँगल बिटवीन टू मेरिडियन, राईट सोहम, एकदा चेक कर. लगेच 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 जर असं पहा तर काय विचारतोय मी? दोन्ही सांगून टाकलं सर, जे तुम्हाला पाहिजे ते घ्या. इन्क्लिनेशन, डिक्लिनेशन, राईट. The angle between two meridian or the angle between true north and north. ट्रू नॉर्थ अँड नॉर्थ स्पष्टपणे लिहून आहे तुमच्याकडे नोट्स मध्ये. लिहिलेली नोटबुक आहे का जवळ सर्वांच्या? कोणी शेतातून लेक्चर पाहते, कोणी असं नका करू. तेवढं अजून इव्हॉल्युशन नाही होईल झालं आपलं, राईट. की म्हणजे लेक्चर कुठूनही पहा, पण एकच काम करा, नोटबुक तुमच्या पुढे असेल, नाहीतर मध्येच जर असं हाकलून येतो म्हैस तिकडे लांब गेले असेल, कुणाच्या उशात जाईल, असं नको व्हायला, राईट. ओके ठीक आहे. तर तिथे वाचून सांगा मग मला की अँगल ऑफ डिक्लिनेशन, अँगल बिटवीन ट्रू नॉर्थ अँड नॉर्थ, राईट सोहम. आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे? ट्रू नॉर्थ आणि नॉर्थ म्हणजेच एक मॅग्नेटिक मेरिडियन जे की ट्रू नॉर्थ मध्ये असेल, सॉरी मॅग्नेटिक नॉर्थ मध्ये असेल, आणि जी जॉग्राफिकल मेरिडियन जे की ट्रू नॉर्थ कडे असेल. आणि या दोघांच्या अँगलला, या दोघांमधील अँगलला अँगल ऑफ डिक्लिनेशन म्हणतात. ठीक आहे. खूप वर जाऊ नको शुभम, झाडापर्यंत जर आहे बघ, नाही तर टावर वगैरे आहे का कुठे शेल्दरामध्ये? आधीच वर आहेच की, अजून किती वर जातोस? ठीक आहे. बर, क्लिअर आहे का? बघ आता हे सोहम एकदा की ट्रू नॉर्थ आणि नॉर्थ मधला अँगल हा सुद्धा अँगल ऑफ डिक्लिनेशन आहे. आणि त्यालाच मॅग्नेटिक मेरिडियन आणि जॉग्राफिकल मेरिडियन याच्यामधला अँगल म्हणजे तोच अँगल ऑफ डिक्लिनेशन असणार. आणि मग अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे काय सर? अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजे काय? किंवा त्यालाच अँगल ऑफ डीप म्हणतात, राईट. सो इट इज अँगल बिटवीन हॉरिझॉन्टल कंपोनंट अँड नेट मॅग्नेटिक फील्ड. बघा बरं हे चमकते का?
angle of deep or angle of inclination, it is angle between horizontal magnetic field and net magnetic field. बरोबर आहे. तर यामध्ये लक्षात घ्या की जर असं मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन नेट इथं असेल, this angle phi is known as angle of inclination. We know that now tan phi is equal to vertical upon horizontal, or BH is equal to B cos phi. हा अँगल कुठे किती असतो हे माहिती आहे आपल्याला. इक्वेटर वरती फक्त हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड असते, व्हर्टिकल कंपोनंट 0 असतो इक्वेटरला. पोलच्या ठिकाणी हॉरिझॉन्टल कंपोनंट 0 असतो, नेट मॅग्नेटिक फील्ड ही फक्त व्हर्टिकल असते. म्हणून इथे फाय ची व्हॅल्यू इथे 90 डिग्री येते, इथे फाय ची व्हॅल्यू 0 डिग्री येते. बरोबर आहे का सर्व? right? Okay, so now there is one more formula for apparent deep. आता एवढं डीप झालंय सर, याच्यामध्ये अजून एक फॉर्म्युला apparent deep. apparent deep चा फॉर्म्युला काय आहे पहा. जर फाय डॅश हा जर apparent deep असेल, लक्षात घ्या की tan phi dash is equal to tan phi upon cos of beta. लक्षात घ्या, आधी फॉर्म्युला लिहा, सांगतो मी व्यवस्थित. ऍपरेंट डीप ही एक कन्सेप्ट आहे. मला डायग्राम आहे का बघू दे इथे जरा. ऍपरेंट डीप पहा, लक्ष द्या. डायग्राम इथे शो नाही करता येणार, लक्ष द्या. आता डीप म्हणजे काय की डीप निडल. डीप निडल पहा, डीप निडल फक्त व्हर्टिकल मूव्ह होते. डीप निडल फक्त व्हर्टिकल मूव्ह होते. कंपास निडल फक्त हॉरिझॉन्टल मूव्ह होते. कंपास निडल फक्त हॉरिझॉन्टल मूव्ह होते. सो याच्यामध्ये लक्ष द्या की डीप निडल फक्त व्हर्टिकल कुणीकडे आहे एवढंच आपल्याला सांगू इच्छिते. म्हणजे डीप निडल हे, अरे नका असं करू. डीप निडल याच्यामध्ये फक्त नेट मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये डायरेक्शन शो करते. मग हॉरिझॉन्टल सोबत जर अँगल घेतला तर अँगल ऑफ डीप आपल्याला भेटेल. पण मग हा ऍपरेंट डीप कसा आलं पहा. ऍपरेंट डीप कसं आलं, ही डीप निडल असं हॉरिझॉन्टल मूव्ह होऊ शकते का, मला हे सांगा. डीप निडल ही हॉरिझॉन्टल मूव्ह होऊ शकते का? डीप निडल will move only in vertical plane. Deep needle only move in vertical plane, right? व्यवस्थित सांगतोय आता, एक लक्ष द्या. या बॉटलच्या इथे समजा साऊथ पोल आहे मॅग्नेटचा, एक्झॅक्ट इथे बॉटलच्या कॅपला साऊथ पोल आहे. जर मी डीप निडल असं जर ठेवलं तर ती काय होणार, डीप निडल अशी मूव्ह होणार याच्या कॅप कडे. असं लक्षात आहे का बघा बरं. डीप निडल अशी मूव्ह होणार, बरोबर आहे.
राईट. व्हर्टिकल फक्त मूव्ह झाली आणि हा जो अँगल हॉरिझॉन्टल सोबत असा जो अँगल केला त्याला अँगल ऑफ डीप म्हणणार. जर मी इथं ठेवलं साऊथच्या डायरेक्ट तर हे सरळ डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार. इथे ठेवलं तर असं असणार. बरोबर आहे. म्हणून इक्वेटरवर अँगल 0 आहे, पोलवरती अँगल 90 आहे. कळालं का बघा? एवढं लक्षात आलंय की हे डीप इकडे साऊथकडे, इथं जर असेल तर इकडे पॉइंट करेल. जसं जसं पोलकडे जाईल तसा व्हर्टिकल अँगल होईल, जसं जसं इक्वेटरकडे जाईल तसा हॉरिझॉन्टल अँगल होईल. लक्षात आलं? बर. मग आता पहा, मी हे साऊथ पोल तर इथंच आहे, साऊथ पोल तर आपण मूव्ह नाही करणार. मी हे जे केलंय ते याला फक्त असं इथं केलंय, इथं असं केलंय, इथं नाही. आता याच्या मेरिडियन वरती नाही, हे मेरिडियन इथं आहे, सो याच्या इकडे केलेलं आहे. तर हे व्हर्टिकल तर मूव्ह होऊ शकतं, पण हॉरिझॉन्टली होऊ शकतं का? डीप निडल अशी हॉरिझॉन्टल मूव्ह होऊ शकते का? डीप निडल अशी हॉरिझॉन्टली मूव्ह, मी हे बॉटल आता याच्या पुढे नाहीये, लक्षात घ्या. तुम्हाला ते 2D मध्ये असल्यामुळे दिसना झालंय, मला काल पण प्रॉब्लेम कळला. 2D मध्ये जरासा अवघड आहे. याच्या पुढे होतं तेव्हा याला डायरेक्ट पॉइंट होतं, पण आता असं अंतर आहे. ही डीप निडल तर अशी मूव्ह होऊ शकत नाही इकडे इकडे, फक्त ती त्या पॉइंटला असणार. म्हणजे असं आणलं की इथे बरोबर हे आहे, पण इथे हा जो त्यांच्यामध्ये गॅप आहे, कारण डीप निडल अशी हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ शकत नाही. मग इथे जो अँगल दिलाय हा ट्रू डीप नाहीये, हा अपॅरेंट डीप आहे. कारण हा डीपच्या पुढे डायरेक्ट साऊथ नाहीये, ऍक्च्युली त्यांच्यामध्ये अजून एक एक्स्ट्रा अँगल आलेला आहे, तो अँगल म्हणजे बीटा. मग अपॅरेंट डीप इज इक्वल टू टॅन फाय अपॉन कॉस फाय, कॉस बीटा. आणि अपॅरेंट डीप केव्हा येणार? जेव्हा आपली निडल मॅग्नेटिक मेरिडियन मध्ये नव्हतेच. मॅग्नेटिक मेरिडियन म्हणजे ह्याच्या प्लेन मध्ये असा जाणारा, पण हे याच्या असं होतं. मग हे व्हर्टिकल डायरेक्शन तर बरोबर दाखवते, पण हॉरिझॉन्टली मूव्ह होऊ शकत नाही. म्हणून इथं असतं तर काहीच प्रॉब्लेम नसता, इथं असतं तर काहीच प्रॉब्लेम नसता, राईट. म्हणून अपॅरेंट डीप tan phi dash is equal to tan phi upon cos beta, where phi dash is apparent deep, लिहा, where phi dash is apparent deep. Phi is a true deep. Phi is true deep. And beta is angle between magnetic meridian and vertical plane. Magnetic meridian and vertical plane. राईट. आता एवढाच छोटासा फॉर्म्युला आहे. जर कोणत्याही दोन गोष्टी अँगल दिलेले असतील, दोन अँगल, तर तुम्हाला तिसरा अँगल काढता आला पाहिजे, राईट. ओके. सो एक प्रॉब्लेम लिहा,
angle of deep is 30 degree. Angle of deep is 30 degree. And vertical component of magnetic field and vertical component of magnetic field is 6 into 10 raised to minus 5 Tesla. 6 into 10 raised to minus 5 Tesla. Then find the BH and B. Then find the BH and B. Then find the BH and B. करा बरं जरा मला बघू द्या किती जणांना जरा यायलंय म्हणजे समजायला नेमकं. सोडवताय का झोपी गेला? काय नाही, एकदम सिंपल. याचे हॉरिझॉन्टल कंपोनेंट व्हर्टिकल कंपोनेंटचे एक्झाम्पल आहेत या मॅग्नेटिझम वरती. अर्थ मॅग्नेटिझम जर पाहिलात तुम्ही, सॉरी काय झालं हे, BH is approx 10 raised to minus 4. 10 into नाही, फक्त 10 raised to minus 4 का? ओके, राईट, करेक्ट. आणि बी पहा, लक्षात घ्या की आपल्याला काय दिलेलं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे पहा, की याच्यामध्ये vertical component of B is given as 6 into 10 raised to minus 5 टेस्ला. टेस्ला हे मॅग्नेटिक फील्डचं युनिट. आणि अँगल ऑफ डीप इज 5 इज गिवन ॲज 30 डिग्री. आपल्याला हे माहिती आहे व्हर्टिकल कंपोनेंट आणि फाय.
व्हर्टिकल कंपोनंट हा नेट मॅग्नेटिक फील्डचा साइन वाला कंपोनंट आहे. Therefore, if we have to find the B is equal to BV upon sin phi. BV ची व्हॅल्यू दिलेली आहे 6 into 10 raised to minus 5. sin phi चे sin 30 किती आलंय 1/2. हे 2 जर वरती गेलं तर 12 into 10 raised to minus 5 टेस्ला. The magic number. Right? So B ची व्हॅल्यू आली 12 into 10 raised to minus 5 टेस्ला. Now if we have to calculate vertical component आहे horizontal component काढायचा. horizontal component B into cos phi असतो. B ची व्हॅल्यू आलेली आहे 12 into 10 raised to minus 5 into cos phi. cos 30 ची व्हॅल्यू किती असते रे √3/2. हे किती येईल 6 √3 into 10 raised to minus 5 किंवा 6 into √3 ची व्हॅल्यू 1.7 जर घेतली तुम्ही तर हे किती येईल 10.2 into 10 raised to minus 5 टेस्ला. किंवा तुम्ही आधी BH काढला असेल आणि नंतर B काढलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. व्हर्टिकल दिलेला आहे, फाय दिलेला आहे, BH आणि B काढायचं एवढं सिंपल. याच्यामध्ये काही गरज नाही कशाची, एकदम सिंपल फॉर्म्युला. किती जणांना आले का अजून येईच ना झाले? झाले? इतका वेळ काय करायला तो? ओके, वी विल टेक अनदर क्वेश्चन. राईट, चला आता तरी काढून दाखवायचं मला. The angle of deep is 60 degree. Angle of deep is 60 degree. Angle of deep is 60 degree. And horizontal component of Earth magnetic field. And horizontal component of Earth magnetic field is 0.26 गॉस. गॉस ची व्हॅल्यू किती असते हे माहिती आहे तुम्हाला, राईट? टेस्ला आणि गॉस. 1 टेस्ला इज इक्वल टू 10 raised to किती गॉस? SI CGS 4 का -4. राईट, व्हेरी गुड. ठीक आहे, 1 टेस्ला इज इक्वल टू 10 raised to 4 गॉस. गॉस मध्येच ऑप्शन काढायचं आपल्याला. फाय दिलेला आहे 60 डिग्री. दिस इज गिवन ॲज BH. फाइंड द B. चला B ची व्हॅल्यू पटकन सांगा आणि मला पुढे जाऊ द्या बरं.
अरे एवढा वेळ का रे. BH इज काय पाहिजे ह्याच्यामध्ये, काय दिसणार आले तुम्हाला. BH इज इक्वल टू बी कॉस फाय. therefore B is equal to BH upon cos phi. BH आहे 0.26 upon cos 60 ची व्हॅल्यू 1/2. ताप दिलाच लय लय. ऑनलाईन शिक्षक, ऑनलाईन डिजिटल इंडिया. एवढं करायला तुम्हाला एवढा वेळ लागतोय का, करतच नाहीयेत. जरा वही पेन घेऊन बसताव का नाही नेमकं. चल, त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे पहा, लक्षात घ्या की न्यूट्रल पॉइंट. लक्षात घ्या, न्यूट्रल पॉइंट म्हणजे काय. ठीक आहे, तर न्यूट्रल पॉइंट म्हणजे काय आहे पहा, लक्षात घ्या की न्यूट्रल पॉइंट आपल्याला माहिती आहे की अर्थची मॅग्नेटिक फील्ड, अर्थची मॅग्नेटिक फील्ड प्रत्येक अर्थवरती, प्रत्येक अर्थवरती नाही, अर्थवरच्या प्रत्येक पॉइंट वरती काहीतरी वेगवेगळी आहे. त्याची व्हॅल्यू वेगवेगळी आहे, त्याची डायरेक्शन वेगवेगळी आहे. सो जर आपण एक आपला मॅग्नेट ठेवला, आता त्याच्याजवळ जर शॉर्ट मॅग्नेट, तर आपल्याला माहिती आहे की शॉर्ट मॅग्नेटमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड, फॉर्म्युले सगळ्याला माहिती आहेत का. शॉर्ट मॅग्नेटमुळे असणारी मॅग्नेटिक फील्ड, नवीन विद्यार्थी, मॅग्नेट त्याच्या ऍक्सिस वरती किती असते, इक्वेटर वरती किती असते. शॉर्ट फॉर्म्युले पाहिले होते आपण, लक्षात घ्या. याच्या ऍक्सिस वरती जर एक पॉइंट असेल ऍट अ डिस्टन्स r अंतरावरती, तर मॅग्नेटिक फील्ड ऑन ऍक्सिसचा फॉर्म्युला आहे म्यू नॉट अपॉन 4π 2m अपॉन r³. इज इट करेक्ट. असे फॉर्म्युले पाहिलेत आपण. त्याच्यानंतर याच्या इक्वेटर वरती जर पॉइंट असेल ऍट अ डिस्टन्स r अंतरावर, सो हे झालं ऍक्सिसचा फॉर्म्युला, हा झाला इक्वेटरचा फॉर्म्युला. काय, म्यू नॉट अपॉन 4π m अपॉन r³. लॉकडाऊन मुळे सर्वच विसरायलंय. 11च्या पार्ट मध्ये आपण पाहिलं होतं मॅग्नेटिझम सुरू केल्या केल्या फर्स्ट लेक्चर मध्ये, राईट. सो दीज टू फॉर्म्युले will use while calculating neutral point. Neutral point म्हणजे काय मग, when the earth magnetic field is cancelled by this magnetic field. म्हणजे अर्थची जर मॅग्नेटिक फील्ड आपण एक्सटर्नल मॅग्नेट लावून, समजा अर्थची मॅग्नेटिक फील्ड काहीतरी 5 टेस्ला ऍट पॉइंट ए काहीतरी समजा या डायरेक्शनला आहे. मी काय ठेवलं इथे, एक बार मॅग्नेट ठेवला, त्याच्यामुळे काय झालं ऍक्सिसवर की या डायरेक्शन मध्ये काहीतरी एक्झॅक्ट 5 टेस्लाची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली. Therefore the net magnetic field at this point will be, the net magnetic field at this point will be 0, because मॅग्नेटिक फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे, अपोजिट डायरेक्शन आणि इक्वल मॅग्निट्यूड, म्हणजे इथं मॅग्नेटिक फील्ड 0 येणार. आणि जेव्हा मॅग्नेटिक फील्ड 0 येते त्या पॉइंटला न्यूट्रल पॉइंट असं म्हणतात. मग तिथे टाका न्यूट्रल पॉइंट, न्यूट्रल पॉइंट म्हणून टाका. आणि लिहा न्यूट्रल पॉइंट बद्दल लिहा. the point at which Earth's horizontal magnetic field, Earth's horizontal magnetic field
gets cancelled. The point at which Earth's horizontal magnetic field gets cancelled is called as neutral point. Is called as neutral point. क्वेश्चन लिहा एक लगेच. क्वेश्चन लिहा लगेच. A short bar magnet of magnetic moment a short bar magnet of magnetic moment 6.75 ampere meter square. 6.75 ampere meter square. Ampere meter square produces a neutral point on axis. Produces a neutral point on axis. Produces a neutral point on axis. If BH is equal to 5 into 10 raised to minus 5 Weber per meter square. If BH is equal to 5 into 10 raised to minus 5 Weber per meter square, then find the distance of neutral point from bar magnet. Right? तर पहा, लक्षात घ्या काय विचारलेलं आहे आपल्याला की एका बार मॅग्नेटच्या ऍक्सिस वरती न्यूट्रल पॉइंट तयार झालेला आहे. म्हणजे इथं काहीतरी समजा ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सांगा बरं रे. ऍक्सिस वरती मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ऑन द ऍक्सिस ऑफ बार मॅग्नेट कशी असते? मॅग्नेटिक मोमेंट सारखी असते. याच्यावरती खूप डिस्कशन केलंय आपण. मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन कशी असते? मॅग्नेटिक मोमेंट वरची डायरेक्शन जसं डायपोल मोमेंट असतो, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट, तसं मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पण आहे ना. तिथे डायरेक्शन कशी आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट साऊथ टू नॉर्थ. मग याच्या ऍक्सिस वरती इथे मॅग्नेटिक फील्ड टुवर्ड्स द लेफ्ट साइड पाहिजे का राईट साइड पाहिजे सांगा मला. कारण ऍक्सिस वरती सेम असते मॅग्नेटिक मोमेंटची डायरेक्शन आणि इक्वेटर वरती अपोजिट असते. आता इथे डायरेक्शनचा काही महत्व नाहीये, पण हे रिवाइज करतोय. इकडे लेफ्ट डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड असायला पाहिजे आणि ही लेफ्ट डायरेक्शनची मॅग्नेटिक फील्ड समजा इकडे काहीतरी हॉरिझॉन्टल मॅग्नेटिक फील्ड असेल अर्थची
आणि मग हे कॅन्सल झालं म्हणजे इथलं मॅग्निट्यूड सेम आहे. देअरफॉर बी इज इक्वल टू ऍक्सिस वरती समजा हा पॉइंट आर डिस्टन्स वरती आहे, तर ऍक्सिस वरती फॉर्म्युला काय आहे, म्यू नॉट अपॉन 4 पाय 2m अपॉन आर क्यूब. राईट. ओके. तर आता हे बी आपल्याला दिलंय, हे बी एच घेणार मी कारण ते कॅन्सल झालंय. 5 इंटू 10⁻⁵ इज इक्वल टू काय आहे, म्यू नॉट बाय 4 पायची व्हॅल्यू माहिती आहे सर्वांना, 10⁻⁷ इंटू 2 इंटू डायपोल मोमेंट दिलेला आहे आपल्याला 6.75 अपॉन आर क्यूब. Therefore r cube will be हे यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन येतं अपॉन इथे 10⁻⁻⁷ आहे आणि इथे 5 इंटू 10⁻⁻5 आहे. परत 5 ने डिवाइड केला, तिथे 5 ने डिवाइड केल्यानंतर किती येतं पहा, 2.7 इंटू 10⁻² राहील आर क्यूब. राईट. किंवा याला कसं लिहू शकता तुम्ही, आर क्यूब इज इक्वल टू 27 इंटू 10⁻³ therefore r is equal to cube root of 27 into 10⁻³ याचं क्यूब रूट घेता येतं का सर्वांना? राईट. ऍक्सिस वरचा फॉर्म्युला is equal to horizontal magnetic field because these are equal in magnitude, कारण तिथे न्यूट्रल पॉइंट तयार आहे. इक्वल केलंय आणि सॉल्व्ह केलंय, बाकीचं काही नाही त्याच्यामध्ये केलं. त्याच्यानंतर एक नोट पॉइंट लिहून घ्या की मॅग्नेटिक फील्ड इनसाइड हॅलो पार्ट इज ऑलवेज 0. जर असं एक मटेरियल असेल आणि ते सॉलिड आहे तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड 0 नसते. पण एक हॅलो मटेरियल आहे एकदम, राईट, आणि याच्यामध्ये जर मॅग्नेटिक फील्ड विचारली तर ऑलवेज 0 असते. जसं इलेक्ट्रिक फील्डचं आपण सांगितले, प्रत्येक केसेस डिस्कस केल्यात इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये, तसं मॅग्नेटिक फील्ड साठी मॅग्नेटिक फील्ड सॉलिड पार्ट मध्ये इनसाइड 0 नसते, पण हॅलो पार्ट मध्ये इनसाइड मॅग्नेटिक फील्ड ऑलवेज 0 असते. लिहून घ्या तिथे. राईट. करेक्ट आन्सर. थोडंसं कॅल्क्युलेशन स्पीड वाढवायचा प्रयत्न करा. हे प्रॉब्लेम एररलेस बुक मधलेच असतील इकडले तिकडले, जे की तुम्हाला सोडवायला सांगितलंय, त्याच्यामुळे ते लिहून घ्या एक नोट. राईट. हे झालं न्यूट्रल पॉइंटचं. न्यूट्रल पॉइंटला कुठेही दिली असेल लक्षात घ्या, तर अशाच पद्धतीचं हे करायचं आहे.
अजून एक क्वेश्चन घ्या. डन. ओके, लिहा क्वेश्चन लिहा. क्वेश्चन लिहा. जरा डिफिकल्ट क्वेश्चन देतोय अजून का सिंपल देऊ? कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेशन सिंपल घेऊ असं, ठीक आहे. कॅल्क्युलेशनला सिंपल असलेलं घेऊया. A neutral point is formed on the point. A neutral point is formed on the equator of bar magnet. Bar magnet of a dipole moment, त्यालाच मॅग्नेटिक मोमेंट म्हणतात किंवा मोमेंट असं सुद्धा म्हणतात. ऑफ डायपोल मोमेंट (10⁻12 ampere meter square). 10⁻12 ampere meter square. (10⁻12 ampere meter square). If neutral point is at 2 centimeter from bar magnet, if neutral point is at 2 centimeter from bar magnet, then find out the horizontal component of earth magnetic field. Then find out the horizontal component of earth magnetic field. (8 into 10⁻⁻11). ओके, नाइस. चला अजून काही ट्राय करतायत का कोणी? व्हेरी गुड. याच्यामधला मॅग्नेटिक इक्विपमेंट्स हा पार्ट आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये, लक्षात घ्या. उद्याच्या लेक्चर मध्ये मॅग्नेटिक मटेरियल हे सुरू करायचं आपल्याला. मॅग्नेटिक इक्विपमेंट हा पार्ट आपल्या सिलेबसला नाहीये. ओके, पॉइंट ऍक्सिस वरती फॉर्म झालाय का इक्वेटर वरती? कुठे फॉर्म झालेला आहे? इक्वेटर वरती. इक्वेटर वरती मॅग्नेटिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे? μ0/4π. इथे 2m नाही, फक्त m/r³. आणि तिथे न्यूट्रल आहे म्हणून एवढीच मॅग्नेटिक फील्ड अर्थची सुद्धा असली पाहिजे, कारण तिथे न्यूट्रल पॉइंट तयार झालाय.
मग एवढीच अर्थची मॅग्नेटिक फील्ड असली पाहिजे. याची व्हॅल्यू 10⁻⁷. मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू दिली मी 10⁻12 अपॉन आर क्यूब. आर किती दिलंय? 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटर म्हणजे 2 इंटू 10⁻². आणि याचा काय करायचंय? क्यूब करायचंय. लक्षात घ्या. देअरफॉर इट विल बी 10 वर किती झालं? -19 झालं. होईल. अर्थची एवढी मॅग्नेटिक फील्ड ऍट दॅट पॉइंट असायला पाहिजे. क्लिअर आहे का प्रॉब्लेम? यस सर. समजले का? यस सर. लिहिताय का? यस सर. काय करताय? काय काय म्हणजे विश्वासच येणं झालं तुमच्यावर मला. तुम्ही सांगायला पाहिजे ना मग आन्सर. आता यस कशाला म्हणाला? हे आन्सर तुम्ही कॅल्क्युलेट करून सांगायला पाहिजे. चुकू द्या. रेकॉर्डिंग मिळेल का प्लीज? रेकॉर्डिंग नेटवरती तर अवेलेबल नाही होणार. इथे येऊन घेऊन जाऊ शकता. पण इथे सध्या कंटेनमेंट झोन चालू आहे, त्यामुळे कोरोना घेऊन येत चालेल. ठीक आहे. याप. चल, हे झालं. तर त्याच्या पुढचं आपल्याला पहा. लक्षात घ्या. हे अर्थ मॅग्नेटिझम वरती इनफ आहे. त्याच्यानंतर हेडिंग टाका मॅग्नेटायझेशन. हेडिंग टाका मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन. बघा मॅग्नेटायझेशन कसं डिफाईन केलेलं जातं. काय झालं प्रॉब्लेम? हा आलाय. ओके ठीक आहे. तर नेक्स्ट हेडिंग आपण उद्या सुरू करूया. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट बीट मॅग्नेटायझेशनचा. मॅग्नेटिक मटेरियल आणि एक छोटस बीट राहिले मॅग्नेटायझेशन. या वीक मध्ये कंप्लीट होईल मॅग्नेटायझेशन मॅग्नेटिझम चॅप्टर. राईट? ओके. सो वी विल टेक टुमॉरो. झालो निवांत. ठीक आहे. ओके. काय अडचणी असतील, काय डाऊट असतील तर विचारायचंय. ओके ठीक आहे.